हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण महाराष्ट्रीयन पदार्थ कढी भजी असं बघणार आहोत। तर तुम्ही बघू शकताय कढी, ताकाची कढी अगदी रुचकर अशी छान गरमागरम बाजरीच्या भाकरीवर खूप छान लागते आणि त्यासोबत भजी। तर आता आपण वेळ न घालवता स्टार्ट करूया। तर इथे सर्वात प्रथम मी सगळी प्रिपरेशन करून घेतलेली आहे। तर फ्रेश असं ताक घेतलेलं आहे, त्यासोबत इथे मी हिरवी मिरची कट करून घेतली आहे, लसूण बारीक कट करून घेतला आहे, फ्रेश कढीपत्ता घेतला आहे, कोथिंबीर आणि 2 तमालपत्र आणि इथे 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। तर आता आपण जे फ्रेश ताक घेतलेलं आहे त्या ताकामध्ये जे 2 चमचे मी चणा पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ, ते मिक्स करून घेऊयात। म्हणजे त्याच्या गाठी किंवा गोळ्या अशा तयार होणार नाहीत आणि आपण ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ताकामध्ये। तर तुम्ही बघू शकताय, तर मी फ्रेश असं इथे ताक घेतलेलं आहे, अगदी घरगुती आहे, तूप बनवलं होतं ते जे ताक ठेवलं होतं मी, तर त्या ताकाची मी आज कढी तुम्हाला दाखवत आहे। आणि त्या ताकामध्ये मी बेसन पीठ मिक्स करून घेतलंय पूर्णपणे चमच्याने, त्याच्या ज्या गोळ्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित प्लेन करून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकताय व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर महाराष्ट्रीयन पदार्थ अगदी घरोघरी ही कढी भजी बनवली जाते, प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते। आज मी माझ्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर आता इथे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण एक टोप गॅसवर तापायला ठेवला आहे। तर त्या टोपामध्ये आता मी 2 ते 3 चमचे तेल घालून घेणार आहे। तर अगदी बिना वाटणाची ताकाची कढी खूप छान लागते आणि काहीच वाटण मी त्याला घातलेलं नाही आहे, तुम्ही बघताय। तर इथे फक्त मी 3 चमचे तेल घेतलेले आहे, छोटे चमचे आहेत। तर तेल तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये फोडणी देणार आहोत। तर तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जिरी मोहरी टाकायची आहे। तर छान असा तडका बसल्यावर कढीला खूप छान वेगळी चव येते। तर इथे तेल तापलंय, तर त्यामध्ये मी जिरी मोहरी, 2 छोटे तमालपत्र, हिरवी मिरची कट केलेली टाकलेली आहे, कढीपत्ता फ्रेश असं पानं घेतलेली आहे कढीपत्त्याची, बारीक कट केलेला लसूण टाकलेला आहे मी। तर हे बघा, आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तर लसूण छान असा परतून घ्यायचा आहे, म्हणजे छान अशी चव लागते खाताना, असं दाताखाली आल्यावर अगदी छान अशी रुचकर कढी लागते। तर आता इथे परतून झालेला आहे, तुम्ही बघू शकताय। तर 2 छोटी तमालपत्र टाकले, म्हणजे त्याने वेगळीच चव येते कढीला। आता मी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे तेलामध्ये आणि बाकी कोथिंबीर मी वरतून टाकणार आहे। तर दोन्ही प्रकारे टाकते, त्यामुळे कढीला वेगळीच चव येते आणि कलर पण छान येतो। तर थोडीशी हळद टाकलेली आहे इथे, हळद जास्त टाकायची नाही आहे कढीला, नाही तर खूप पिवळसर होते। तर आता इथे मी जे बेसन पीठ मिक्स करून घेतलेलं होतं ताकामध्ये, ते ताक आपण ओतून घेऊयात। तर इथे मी व्यवस्थित असं हलवून घेतलंय बघा, म्हणजे कुठेही पिठाची अशी गोळी किंवा गुठळी अशी तयार झालेली नाही आहे। तर व्यवस्थित प्लेन असं आपली कढी तयार होते। तर इथे तुम्हाला हवे तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता। तर मी इथे थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि थोडी पातळच बनवायची, जास्त घट्ट जर बनवली तर मग आपण कढी भजी करणार आहोत, भजी टाकल्यानंतर ती खूप घट्ट होते। त्यामुळे दोन्ही असं बॅलन्स व्यवस्थित त्याचं तयार झालं पाहिजे, म्हणजे कढी थोडीशी पातळ केल्यानंतर आपण भजी टाकल्यानंतर ती व्यवस्थित आपल्याला खाता आली पाहिजे। तर जास्त घट्ट झाली तर मग ती चव पण बदलते आणि कढी असं बघायला पण छान वाटते। तर इथे मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे। आणि आपण कढी ही 2 प्रकारे केली जाते, कोणी कढीला उकळी आणत नाही, तर कोणी कढी वरती आल्यानंतर लगेच गॅस ऑफ करतं। तर मी इथे पूर्णपणे कढी उकळू देते आणि उकळी आल्यानंतरच चव छान लागते कढीची। तर इथं तुम्ही बघताय कढीला खूप छान अशी तरी आलेली आहे आणि छान असा तडका बसलेला आहे, त्यामुळे कढीचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे। तर इथे चवीनुसार मी मीठ टाकलंय, तर मी खडा मिठाचाच वापर करते। तर इथे मी खडा मीठ टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपण थोडासा गूळ टाकणार आहोत त्याच्यामध्ये, तुम्ही गुळाऐवजी साखरेचाही वापर करू शकता। तर थोडासा गूळ टाकला म्हणजे कढीला वेगळी छान चव येते, आंबट गोड।
तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता। तर आता इथे मी लो फ्लेमवर छान उकळी आणणार आहे। तर इथे मी लाल गूळ घेतलेला आहे, थोडासा टाकायचा आहे। तुम्ही गूळ नसेल तर साखरही टाकू शकता, थोडीशी अर्धा चमचा वगैरे। तर आता मी ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आणि नंतर लो फ्लेमवर ठेवलेले आहे। हाय फ्लेम करायचं नाही आहे, कारण मग कढी उतू जाऊ शकते। तर इथे मी व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे आणि आता एक 4 ते 5 मिनिटांमध्ये कढीला उकळी आल्यानंतर मी गॅस ऑफ करणार आहे। तर आता तोपर्यंत आपण इकडे भजीची तयारी करून घेऊया। तर मी इथे थोडं चणा पीठ घेतलंय, त्या पिठामध्ये मी थोडंसं मीठ ॲड करते चवीनुसार। तर मीठ ॲड केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर थोडीशी किंचित हळद टाकलेली आहे आणि थोडं लागत पाणी टाकून मी त्याचं बॅटर तयार करून घेते। तर थोडेसेच आपल्याला प्लेटभरच भजी काढायचे आहेत, कारण जास्त टाकले तर कढी मग घट्ट होते। तर आता इथे मी मिक्स करून घेते पीठ। तर मिक्स करून झाल्यानंतर मग आपण एकीकडे भजी करायला घेणार आहोत। तर एकाच डायरेक्शनने फिरवायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्वात शेवटी करता वेळेलाच आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे। तर आता मी पहिले सगळं पीठ हे मिक्स करून घेते, बॅटर तयार करून घेते। तर एकाच डायरेक्शनने फिरवायचं आणि त्याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने ठेवायची आहे। तर तुम्ही बघताय, तर हे बघा, जास्त पातळ पण करायचं नाही, जास्त घट्ट पण करायचं नाही। जास्त घट्ट केलं तर भजी असे आतमध्ये कच्चे राहतात, पोटाला त्रास होऊ शकतो। आणि जास्त पातळ केलं तर मग भजी तेलामध्ये सोडताना आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो। त्यामुळे मग एकसारखी त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि एकाच डायरेक्शनने मिक्स करून घ्यायचे। तर आता आपलं व्यवस्थित असं बॅटर तयार झालेलं आहे, तुम्ही बघताय, हे बघा, म्हणजे चमच्याने व्यवस्थित सोडता येईल अशा पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचे। तर आता एकीकडे कढीला उकळी यायला लागलेली आहे। तर अधूनमधून असं 1 ते 2 वेळा हलवायची, कारण मग जे आपण बेसन पीठ त्याच्यामध्ये मिक्स केले ते व्यवस्थित शिजल्यानंतर, कढीला उकळी आल्यानंतर मग कढीची चव छान होते। तर असं 2 ते 3 वेळा हलवायचं आहे। तर आता एकीकडे आपण कढई तापायला ठेवलेली आहे आणि आता मी कढईमध्ये तेल टाकून गरम करायला ठेवणार आहे। तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे, जास्त तेल टाकायचं नाही आहे, आपल्याला थोडेसेच भजी करायचे आहेत। तर आता आपण थोडासा त्याच्यामध्ये सोडा टाकणार आहोत। तर इथे मी थोडा सोडा टाकून घेतला आहे आणि त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला। पाणी टाकल्यानंतर मग मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपण लगेच भजी तयार करायला घेणार आहोत। तर आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे, तुम्ही बघताय, आणि आता तेल पण तापत आलेलं असेल। तर आता तेल तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये भजी सोडून घेऊयात। तर पहिलं तेल तापलं की नाही थोडंसं आपल्याला एक डॉट टाकून बघायचा आहे बेसन पिठाचा, म्हणजे मग तो व्यवस्थित फुलला की मग समजायचं तेल तापलेलं आहे। तर तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये। तर आता आपलं तेल तापलेलं आहे, तर मी आता चमच्याने सोडून घेते। तर चमच्याने सोडताना भजी एकाच ठिकाणी आपल्याला पीठ सोडायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित भजी फुगले जातात आणि छान असे गोल होतात। तर हे बघा, असं एकाच जागेवर, नाही तर मग तुम्ही जर सगळीकडे सोडलं तर मग ते असं वाकडे तिकडे होतात। तर एकाच ठिकाणी पीठ सोडल्यानंतर ते असे टम जागेवर फुगतात आणि अगदी गोलाकार भजी तयार होतात। आणि अशा पलटी करायचेत, म्हणजे ते एकसारखे आतपर्यंत ते छान असे तळले जातात आणि व्यवस्थित असं तयार होतात, म्हणजे पोटाला त्रास होत नाही। तर बाजरीच्या भाकरीबरोबर कढी खूप छान लागते, नक्की ट्राय करून बघा, माझ्या पद्धतीने दाखवलेली आहे तुम्हाला। तर महाराष्ट्रामध्ये आपण अगदी
घरोघरी केली जाते कढी भजी। तर हे बघा आपली भजी तयार झालेली आहेत। तर मी सगळीकडनं पलटी करून एकसारखे तळून घेतलेत आणि एकसारखा सगळ्या भजीला कलर आलेला आहे। तर आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे। तर असं 2 टप्प्यामध्ये 5 ते 6 असे सोडायचे आहेत भजी, एकदम सोडायचे नाही आहेत। तर व्यवस्थित असे तळून झालेले आहेत। तर मी आता तुम्हाला परत एकदा दाखवते आहे। तर हे बघा असं जागेवर सोडायचं आणि त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित अशी एकसारखी झाल्यामुळे ते जास्त असे वाकडे तिकडे होत नाही। तर हे बघा एक झालेला आहे। तर अशा पद्धतीने होतात, त्यामुळे मग जागेवरच पीठ सोडायचं आहे। थोडंसं आपण इकडे तिकडे केलं की ते लगेच मग सोडा टाकल्यामुळे ते वाकडे तिकडे होतात, म्हणून जागेवरच सोडलं तर मग तो गोलाकार असा भजी तयार होतो। आणि आता मी इथे पलटी करून घेते आहे। तर असं मी 2 ते 3 टप्प्यामध्ये भजी करून घेते आहे। आणि लगेच टाकायचे नाही आहे। जेव्हा तुम्ही सर्व करायला घ्याल त्याच्या अगोदर 2 ते 3 मिनटं तुम्ही भजी त्याच्यामध्ये टाकायची आहे। लगेच टाकायचे नाही, कारण काय वेळेला होतं की आपण गरम गरम भजी गरम गरम कढीमध्ये जर टाकले आणि जेवायला जर आपण अर्धा 1 तासाने 2 तासाने घेतलं तर मग तोपर्यंत ती कढी खूप घट्ट होऊन जाते आणि खायलाही आपल्याला ती अशी चवदार लागत नाही, किंवा मग खाताना पण वेगळीच आपल्याला त्या फील होतं। त्यामुळे हे जेव्हा तुम्ही जेवण करायला घ्याल त्याच्या अगोदर 5 मिनटं तुम्ही त्याच्यामध्ये भजी टाकायचे आहेत सगळे। तर आता इथे व्यवस्थित मी पलटी करून घेते। म्हणजे एकसारखे सगळीकडनं तळले जातात। व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा। तर आता इथे आपले भजी तयार झालेले आहेत। तर व्यवस्थित आतपर्यंत ते तळले गेलेत आणि छान फुललेले आहेत, तुम्ही बघताय। तर अगदी टुम असे फुगलेले आहेत। तर आता मी ते प्लेटमध्ये काढून घेते आहे